नमस्कार मित्रांनो, ग्रे मार्केट ट्रेड या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने ट्रेडिंग करू शकतो। त्यानंतर निफ्टीचे जे काही वेगवेगळे सेक्टर्स आहेत त्यामध्ये स्पेशली आयटी सेक्टर असेल, त्यानंतर निफ्टीचे जे काही स्टॉक्स असतील, रिलायन्स इंडस्ट्री असेल, अदानी एंटरप्राइजेस असेल आणि जे काही बाकीचे बँकिंग स्टॉक्स आहेत त्याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। आणि सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण कोणत्या लेवलवरून कॉल ऑप्शन बाय करायचं, कोणत्या लेवलवरून पुट ऑप्शन बाय करायचं याची पण चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। तर मित्रांनो, येणारे जे काही ट्रेडिंग सेशन आहे येणारे ट्रेडिंग सेशन निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी खूप महत्त्वाचे ट्रेडिंग सेशन आहेत। आणि याचं महत्त्वाचं कारण असं आहे की जे काही स्टॉक्सचे क्वार्टरली रिझल्ट आहेत ते स्टॉक्सचे क्वार्टरली रिझल्ट आता येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये येणार आहेत आणि त्यानुसार जे काही स्टॉक्स आहेत ते स्टॉक्स रिॲक्ट होणार आहेत आणि त्यानंतर त्या स्टॉक स्पेसिफिक मोमेंटमवरती आपलं बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये पण आपल्याला मोमेंटम अपेक्षित आहे। कारण की हे जे काही हेवीवेट स्टॉक्स हे निफ्टी आणि बँक निफ्टीला ड्राईव्ह करत असतात। त्यानुसार आपल्याला त्या स्टॉक्सच्या मोमेंटमनुसार आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग प्लॅन करणं आवश्यक आहे आणि आपला जो काही रिस्क रिवॉर्ड रेशो आहे तो रिस्क रिवॉर्ड रेशो मेंटेन ठेवून आपला जो काही प्रॉपर स्टॉप लॉस आहे तो स्टॉप लॉस फॉलो करून आपल्याला येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेडिंग करणं अनिवार्य आहे। कारण की ऑलरेडी मार्केटमध्ये आपल्याला एक चांगली रॅली बघायला मिळालेली आहे, त्यामुळं कुठं ना कुठं हायर साईडला आपल्याला एक छोटंसं प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं आणि त्यानंतर जे काही प्रॉफिट बुकिंग येणार आहे त्या प्रॉफिट बुकिंग नंतर आपल्याला जो काही आता ट्रेंड आहे तो ट्रेंड कंटिन्यू होण्याचे चान्सेस इथे जास्त आहेत। कारण की जर एखादं चांगलं प्रॉफिट बुकिंग आलं तर ते निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यानंतर जो काही ट्रेंड चालू आहे म्हणजे जो काही बुल रन चालू आहे तो बुल रन कंटिन्यू होणं आपल्याला इथं अपेक्षित आहे। जर तुम्ही बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीमध्ये जो काही आता वीकली चार्टवरती सपोर्ट येतोय तो 41,600 असेल, 41,200 असेल, ह्या लेवलवरती बँक निफ्टीमध्ये वीकली चार्टवरती सपोर्ट येते। पण त्याच्या अगोदर 41,800 ही जी काय लेवल आहे ह्या लेवलवरती बँक निफ्टीमध्ये खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे। कारण की प्रिव्हियस चार्ट तुम्ही जर बँक निफ्टीचा ऑब्झर्व केला तर 41,800 ही ज्यावेळेस बँक निफ्टीमध्ये एक प्रॉफिट बुकिंग येत होतं त्यावेळेस 41,800 ही लेवल एक सपोर्टचं काम करत होती। त्यामुळे आता पण बँक निफ्टीमध्ये ज्यावेळेस प्रॉफिट बुकिंग येणार त्यावेळेस 41,800च्या खाली डेली जोपर्यंत बँक निफ्टी क्लोजिंग देत नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला बेरिश व्ह्यू ठेवायचा नाही, तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करायची। कारण की सध्याचं मार्केटचं सेंटिमेंट बुलिश आहे, ओव्हरऑल ग्लोबल मार्केट बुलिश आहे। जे काही बँकिंग स्टॉक्स आहेत त्या बँकिंग स्टॉक्सचे क्वार्टर रिझल्ट पण चांगल्या पद्धतीने आलेले आहेत। जे काही निफ्टीमधले वेगवेगळे स्टॉक्स आहेत त्यांचे पण वेगवेगळे रिझल्ट चांगल्या पद्धतीने आले, त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींवरती मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह मोमेंटम कंटिन्यू राहणं आपल्याला अपेक्षित आहे आणि त्यानुसार आपल्याला मार्केटमध्ये बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करायची आहे। जर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल तर बँक निफ्टी जोपर्यंत 41,800 ह्या लेवलच्या खाली डेली बेसिसवरती क्लोजिंग देत नाही तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये कोणता सुद्धा बेरिश व्ह्यू ठेवायचा नाही आहे। जर तुम्ही बँक निफ्टीच्या रेजिस्टन्सचा विचार केला तर बँक निफ्टीमध्ये 42,600 असेल, 42,800 असेल, 43,000 ह्या ज्या काही लेवल आहेत ह्या लेवल बँक निफ्टीमध्ये एक रेजिस्टन्सचं काम करणार आहेत। आपल्याला आता नेक्स्ट बँक निफ्टीमध्ये मोठा मूव कधी मिळणार आहे, जर आता येणाऱ्या आठवड्यामध्ये इथे एखादी आपल्याला पॉज कॅन्डल बघायला मिळाली किंवा इथे एखादी जर आपल्याला निगेटिव्ह कॅन्डल तयार झालेली दिसली किंवा इथे एखादी इनसाइड कॅन्डल तयार झाली आणि नंतर नेक्स्ट वीकमध्ये जर बँक निफ्टी जर त्या निगेटिव्ह कॅन्डलच्या हायच्या वरती जर ट्रेड करायला चालू झाला म्हणजे जी काही इनसाइड कॅन्डल तयार होणार आहे त्या इनसाइड कॅन्डलचा जर हाय कंटिन्युअसली बँक निफ्टीनं होल्ड केला तर आपल्याला हा स्लो आणि स्टेडीली बँक निफ्टीमध्ये 43,000 आणि 44,000 पर्यंतचं टार्गेट बघायला मिळणार आहे। जर तुम्ही निफ्टीचा विचार केला तर निफ्टीमध्ये आता जो काही मेन रेजिस्टन्स आहे तो 18,000 ह्या लेवलवरती निफ्टीमध्ये मेन रेजिस्टन्स आहे। जर तुम्ही सपोर्टचा विचार केला तर सपोर्ट जर जोपर्यंत निफ्टी हा 17,750च्या वरती ट्रेड करतो तोपर्यंत तुम्हाला निफ्टीमध्ये बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करायची। कारण की 17,750 हा निफ्टीसाठी स्ट्रॉंग सपोर्टचं काम करणार आहे। जोपर्यंत निफ्टी तुम्हाला 18,000च्या वरती डेली बेसिसवरती क्लोजिंग देत नाही तोपर्यंत तुम्हाला निफ्टीमध्ये कम्प्लिटली बुलिश व्ह्यू ठेवायचं नाही, तोपर्यंत तुम्हाला निफ्टीमध्ये स्लो आणि स्टेडीली बाय ऑन डीप ही स्ट्रॅटेजी यूज करा किंवा जे काही कंट्रोल्ड फॉल आहे त्या कंट्रोल्ड फॉलला जर तुम्ही कॉल साईडला जर एंट्री घेतली तर तुम्हाला तिथं चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो मिळू शकतो। जर तुम्ही निफ्टीचे जर वेगवेगळे सेक्टर जर ऑब्झर्व केले त्यामध्ये जर मेनली तुम्ही जर आयटी सेक्टर ऑब्झर्व केला तर आयटी सेक्टर सध्या एक निगेटिव्ह मोमेंटम किंवा निगेटिव्ह सेंटिमेंटमध्ये ट्रेड करतोय। जर आयटी सेक्टरमध्ये जर तुम्ही वीकली चार्टवरती जर ऑब्झर्व केलं तर इथं आपल्याला एक क्लासिकल एम पॅटर्न तयार होताना दिसतो आणि जर ह्या एम पॅटर्नचा ब्रेकआउट जर आयटी सेक्टरमध्ये जर तयार झाला तर आपल्याला आयटी सेक्टरमध्ये एक चांगलं प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं आणि त्यानुसार आपल्याला निफ्टीमध्ये पण एक कंट्रोल्ड फॉल बघायला मिळू शकतो। त्यामुळे आयटी सेक्टर या आठवड्यामध्ये कशा पद्धतीने परफॉर्मन्स देतो याच्यावरती पण निफ्टीची हायर साईडची रॅली डिपेंड आहे। त्याच्यासोबत जर तुम्ही रिलायन्स इंडस्ट्रीचा जर चार्ट वीकली टाइम फ्रेमवरती ऑब्झर्व केला तर रिलायन्स इंडस्ट्री पण जी काही मोठी इथं ग्रीन कॅन्डल तयार झाली त्यानंतर 2 आठवडे रिलायन्स इंडस्ट्री पण हायर लेवलला आपली लेवल होल्ड करून ठेवते। म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये जो काही सपोर्ट आहे तो 2320 ते
ही जी काही राऊंड फिगर आहे, ह्या राऊंड फिगर दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये सपोर्ट आहे. जोपर्यंत रिलायन्स इंडस्ट्री हा 2300च्या वरती तुम्हाला ट्रेड करताना मिळत असेल तर तुम्ही रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये पण बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करू शकता. आणि जर येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंवा येणाऱ्या आठवड्यामध्ये जर रिलायन्स इंडस्ट्री हा 2375च्या वरती डेली बेसिसवरती क्लोजिंग देण्यास सक्सेसफुल झाला तर आपल्याला रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये एक बुल रन बघायला मिळू शकतो. म्हणजे इथं जशी एक ग्रीन कॅन्डल तयार झाली तेवढीच इथं आपल्याला एक मोठी ग्रीन कॅन्डल तयार होताना दिसू शकते. त्यावेळेस आपल्याला रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये 2480 पर्यंत पण टार्गेट बघायला मिळू शकतं. म्हणजे जवळपास 100 पॉईंटची कॅन्डल आपल्याला इथं तयार होणं अपेक्षित आहे. आणि जर रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये जर निगेटिव्ह सेंटिमेंट तयार झाले आणि जर रिलायन्स इंडस्ट्री 2300च्या खाली जर ट्रेड करायला चालू झाली तर आपल्याला रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये पण 2230 पर्यंत टार्गेट बघायला मिळू शकतं किंवा 2240 पर्यंत टार्गेट बघायला मिळू शकतं. आणि त्याच्यानुसार निफ्टीमध्ये पण आपल्याला कुठं ना कुठे एक प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं. जर तुम्ही अदानी एंटरप्राइजेसचा चार्ट जर ऑब्झर्व्ह केला तर अदानी एंटरप्राइजेस पण इथं हायर लेवलला आपली लेवल होल्ड करून ठेवले. म्हणजे जोपर्यंत अदानी एंटरप्राइजेस हा 1800च्या वरती ट्रेड करतोय तोपर्यंत तुम्हाला अदानी एंटरप्राइजेसमध्ये पण बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करायची आहे. आणि जसं अदानी एंटरप्राइजेस हा 1990च्या वरती ट्रेड करायला चालू करेल तसं अदानी एंटरप्राइजेसमध्ये आपल्याला 2170 आणि 2240 पर्यंत टार्गेट ओपन होणार आहे. त्यामुळे अदानी ग्रुपच्या स्टॉक्सवरती पण लक्ष ठेवा. स्पेशली जर अदानी एंटरप्राइजेसवरती जर तुम्ही लक्ष ठेवलं तर तुम्हाला तिथं चांगला ट्रेड मिळू शकतो किंवा एखादं चांगलं पोझिशनल स्विंग ट्रेडिंग बघायला मिळू शकतं. तर आता बघूया की आपण सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीनं ट्रेड करू शकतो. जर तुम्ही गुरुवारचं ट्रेडिंग सेशन ऑब्झर्व्ह केलं असेल तर तुम्हाला गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दुपारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक शॉर्ट कव्हरिंग रॅली बघायला मिळाली. कारण की जसं बँक निफ्टीनं 41,600 ही जशी लेवल बँक निफ्टीनं अपसाईडला ब्रेक केली तसं बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक चांगली शॉर्ट कव्हरिंग रॅली बघायला मिळाली. आणि मी बुधवारच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं की बँक निफ्टीनं जर दुपारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 41,800च्या वरती जर लेवल होल्ड केली तर आपल्याला बँक निफ्टीमध्ये 42,300 पर्यंत पण टार्गेट बघायला मिळू शकतं. पण आपलं जे काही 42,300चं टार्गेट होतं ते तिथपर्यंत टार्गेट आपल्याला बघायला मिळालं नाही. पण बँक निफ्टीने जो काय हाय तयार केलाय तो 42,196 पर्यंत हाय बँक निफ्टीमध्ये तयार झालेला आपल्याला दिसत आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस ही जी काही शॉर्ट कव्हरिंग रॅली मार्केटमध्ये येत असते त्यावेळेस मार्केट ज्या काही क्रुशियल लेवल असतात त्या क्रुशियल लेवलवरून व्यवस्थितपणे रिॲक्ट करत असतं. त्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये जे काही सेटअप तयार होतात त्या सेटअपवरती ट्रस्ट ठेवून तुम्ही तुमच्या मनी मॅनेजमेंटवरती जर काम केलं तर तुम्हाला मार्केटमध्ये चांगला पैसा मिळत असतो. तर आता बघूया की आपण सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो. जर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी फ्लॅट ओपन झालं तर बँक निफ्टीसाठी एक महत्वाची गोष्ट सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये असणार आहे. कारण की एचडीएफसी बँकचा जो काही रिझल्ट शनिवारी आलाय तर त्या रिझल्टला एचडीएफसी बँक कशा पद्धतीने रिॲक्ट करतं ह्याच्यावरती बँक निफ्टीचं ओपनिंग आहे. जर एचडीएफसी बँकच्या रिझल्टला जर मार्केटनं पॉझिटिव्हली जर रिॲक्ट केलं तर मार्केट जास्त गॅप होणं अपेक्षित आहे. म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये 42,400 किंवा 42,500 पर्यंत गॅप ओपनिंग अपेक्षित आहे. म्हणजे इथून आपल्याला एक 300 ते 400 पॉईंटचं गॅप ओपनिंग जर मार्केटमध्ये मिळालं तर त्यावेळेस मार्केटमध्ये आपल्याला एक चांगला ट्रेड मिळणार नाही. कारण की ज्यावेळेस मार्केट गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन होतं त्यावेळेस ऑप्शन बायरला तिथं कोणती सुद्धा संधी मिळत नाही. एक तर मार्केट ज्यावेळेस गॅप अप ओपन होतं त्यावेळेस मार्केटमध्ये आपल्याला एक साइडवेज मुवमेंट बघायला मिळू शकतो किंवा मार्केटमध्ये आपल्याला एक ट्रॅपिंग बघायला मिळू शकतं. त्यामुळे सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट कशा पद्धतीने ओपन होतं ह्याच्यावरती आपल्याला तो ट्रेड मिळणार आहे. जर मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि जर मार्केट 42,222च्या वरती जर ट्रेड करायला चालू झालं तर तुम्ही त्यावेळेस बँक निफ्टीमध्ये कॉल ऑप्शन बाय करू शकता. त्यावेळेस तुमचं पहिलं टार्गेट असणार आहे 42,344, दुसरं टार्गेट असणार आहे 42,411 आणि तिसरं टार्गेट असणार आहे 42,510 पर्यंत टार्गेट तुम्हाला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं. आणि त्याच्यासोबत एचडीएफसी बँक कशा पद्धतीनं ट्रेड करतं ह्याच्यावरती पण तो मोमेंटम डिपेंड असणार आहे. कारण की ऑलरेडी एचडीएफसी बँकमध्ये आपल्याला एक बुल रन बघायला मिळाला आहे. कुठंतरी हा स्टॉक आपल्याला आता कूल डाऊन होणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर जो काही प्रिव्हियस ट्रेंड आहे तो प्रिव्हियस ट्रेंड कंटिन्यू होणं अपेक्षित आहे. जर तुम्ही बँक निफ्टी जर अदर कॉम्पोनंट बघितले तर ते अदर कॉम्पोनंट कशा पद्धतीनं बँक निफ्टीच्या रॅलीमध्ये पार्टिसिपेट करतात हे पण बघणं खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत बँक निफ्टी तुम्हाला 41,988च्या खाली मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये कोणता सुद्धा पुट ऑप्शन खरेदी करायचं नाही. जोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टी हा 42,000च्या वरती मिळतो तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करायची आहे. आणि जर बाय चान्स जर बँक निफ्टी हा 41,988च्या खाली जर ट्रेड करताना तुम्हाला मिळाला म्हणजे मार्केट फ्लॅट ओपन झालं त्यानंतर मार्केट हे 42,000च्या लेवलला कन्सोलिडेट करून जर मार्केटनं 41,988च्या खाली जर कंटिन्युअसली ट्रेडिंग करायला चालू केलं तर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पुट ऑप्शन बाय करायचं आहे. त्यावेळेस तुमचं बँक निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट असणार 41,900, दुसरं टार्गेट असणार 41,822 आणि 41,800 ह्या लेवलला मार्केट कशा पद्धतीनं रिॲक्ट करतं हे बघणं खूप गरजेचं आहे. कारण की जर 41,800 ह्या लेवलला मार्केटनं जर सपोर्ट घेतला आणि तिथून जर मार्केटमध्ये एक आपल्याला बाईंग बघायला मिळायला चालू झालं तर परत मार्केट हे 42,200 ही लेवल टेस्ट करायला येऊ शकतं. आणि जर मार्केटनं 41,800 ते 41,900, 950 ह्या लेवलमध्ये जर ह्या 150 पॉईंटच्या
रेंजमध्ये जर मार्केटनं कंटिन्युअसली कन्सोलिडेट केला आणि जर मार्केट नंतर 41,800च्या खाली जर कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झालं तर मार्केटमध्ये आपल्याला तिथे एक प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं. त्यावेळेस मार्केटमध्ये 41,700 आणि 41,620 पर्यंत पण टार्गेट तुम्हाला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं. जर बँक निफ्टी जास्त गॅप ओपन झाला म्हणजे 42,500 42,450 ह्या लेवलला जर ओपन झाला आणि जर तिथं एखादी निगेटिव्ह कॅन्डल जर बँक निफ्टीमध्ये पहिली तयार झाली आणि त्याच्यासोबत जर HDFC बँकमध्ये जर सेलिंग प्रेशर येत असेल, त्यानंतर ICICI बँक असेल, कोटक बँक असेल, ह्याच्यामध्ये जर तुम्हाला एक सेलिंग प्रेशर येताना दिसत असेल, जर लोअर लो फॉर्मेशन होत असेल तर तुम्ही बँक निफ्टीला तिथं डोळे झाकून सेल करू शकता. त्यावेळेस तुम्हाला बँक निफ्टीमध्ये परत 150 ते 200 पॉईंटची प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकते. म्हणजे 42,150 किंवा 42,200 पर्यंत पण टार्गेट तुम्हाला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं. जर काही कारणास्तव बँक निफ्टी जास्त गॅपडाऊन ओपन झाला म्हणजे 42,000 41,900 ह्या लेवलमध्ये जर बँक निफ्टी गॅपडाऊन ओपन झाला आणि जर तिथं पहिली कॅन्डल जर हॅमर कॅन्डल तयार झाली आणि जर त्याच्यासोबत HDFC बँक, ॲक्सिस बँक, ICICI बँक, SBI जर हाय तयार करत असतील तर तुम्ही बँक निफ्टीला तिथं बाय करा. किंवा जर एखादी इनसाइड कॅन्डल तयार झाली असेल आणि जर त्या इनसाइड कॅन्डलच्या हायच्या वरती जर बँक निफ्टी कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तर तुम्ही बँक निफ्टीला तिथं बाय करू शकता. त्यावेळेस तुम्हाला परत 42,000 आणि 42,120 पर्यंत टार्गेट तुम्हाला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं. तर बँक निफ्टीमध्ये जो काही आपल्याला ट्रेड बघायला मिळणार आहे तो जर बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाला आणि जर नंतर हायर साईडला जर बँक निफ्टीने ती लेवल ब्रीच केली तर त्यावेळेस तुम्हाला बँक निफ्टीमध्ये चांगला कॉल साईडचा ट्रेड बघायला मिळू शकतो. तर आता बघूया की आपण निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा पद्धतीनं ट्रेड करू शकतो. जर तुम्ही निफ्टीमध्ये जर तुम्हाला कॉल ऑप्शन बाय करायचं असेल तर निफ्टी जोपर्यंत 17,866च्या वरती ट्रेड करत नाही तोपर्यंत तुम्ही निफ्टीमध्ये कॉल ऑप्शन बाय करू नका. जर निफ्टीनं 17,866 ही लेवल जर ब्रेक केली तर त्यावेळेस तुम्ही निफ्टीमध्ये कॉल ऑप्शन बाय करा. त्यावेळेस तुम्हाला पहिलं टार्गेट हे 17,922, त्यानंतर 17,977 आणि 18,011 पर्यंत टार्गेट तुम्हाला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं. जर निफ्टी जास्त गॅप ओपन झाला म्हणजे 18,000 किंवा 18,020 या लेवलच्या दरम्यान ओपन झाला आणि तिथं जर निफ्टीने एखादी निगेटिव्ह कॅन्डल तयार केली आणि जर निफ्टी जर लोअर साईडला येत असेल आणि त्याच्यासोबत जर रिलायन्स इंडस्ट्री आणि ITचे स्टॉक जर लोअर लो फॉर्मेशन करत असतील तर तुम्ही तिथं निफ्टीला सेल करू शकता. परत तुम्हाला निफ्टीमध्ये 17,830 पर्यंत टार्गेट किंवा 17,800 पर्यंतची लेवल 17,850 पर्यंतची लेवल तुम्हाला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते. जर निफ्टी जास्त गॅप ओपन झाला आणि निफ्टीने एखादी रेंज तयार केली आणि ती रेंज जर नंतर हायर साईडला ब्रेक केली आणि जर रिलायन्स इंडस्ट्री जर हायर साईडला ट्रेड करायला चालू केला किंवा अदानी ग्रुपचे जर स्टॉक जर हाय फॉर्मेशन करत असतील तर तुम्ही तिथं परत निफ्टीला बाय करू शकता. त्यावेळेस तुम्हाला निफ्टीमध्ये 18,100 आणि 18,150 पर्यंत टार्गेट बघायला मिळू शकतं. जोपर्यंत निफ्टी तुम्हाला 17,750च्या वरती मिळते तोपर्यंत तुम्हाला निफ्टीमध्ये बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करायची आहे. जसं निफ्टी 17,740च्या खाली ट्रेड करायला चालू करेल तसं तुम्हाला निफ्टीमध्ये पुट ऑप्शन बाय करायचं आहे. त्यावेळेस तुम्हाला निफ्टीमध्ये 17,688, 17,633 आणि 17,555 पर्यंतची लेवल तुम्हाला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते. निफ्टी जास्त गॅपडाऊन ओपन झाला तर निफ्टीमध्ये कशा पद्धतीनं प्राइस ऍक्शन तयार होतं ह्याच्यावरती तुम्हाला निफ्टीमध्ये तिथं ट्रेड करायचं आहे. तर आता बघूया की जे काही बँक निफ्टीचे कॉम्पोनंट ते कॉम्पोनंट कशा पद्धतीनं ट्रेड करत आहेत आणि उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला कशा पद्धतीने त्याच्यावरती वॉच ठेवायचा आहे. तर तुम्ही HDFC बँकचा जर चार्ट ऑब्झर्व केला तर HDFC बँक सध्या इथे क्रुशियल रेजिस्टन्स लेवलला ट्रेड करतोय. तर HDFC बँकमध्ये 1700 ही पहिली क्रुशियल रेजिस्टन्सची लेवल आहे. म्हणजे 1700 ते 1705 ही जी काही लेवल आहे ह्या लेवलमध्ये HDFC बँकसाठी एक रेजिस्टन्स आहे आणि त्यानंतर 1722 ते 1725 ही जी काही लेवल आहे ह्या लेवलमध्ये पण HDFC बँकसाठी एक क्रुशियल रेजिस्टन्सची लेवल आहे. जर येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये HDFC बँक हा 1700च्या वरती कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तर HDFC बँकमध्ये आपल्याला पहिलं 1720 हे टार्गेट बघायला मिळणार आहे. आणि जर 1720 ही लेवल जर HDFC बँकनं कंटिन्युअसली होल्ड केली तर HDFC बँक परत आपल्याला 1800 ह्या लेवलकडे जाण्याची तयारी करताना दिसेल. कारण की HDFC बँकचं सेटअप पूर्णपणे बुलिश आहे. HDFC बँकचं जर तुम्ही रिझल्ट बघितले तर रिझल्ट पण चांगले ठीकठाक आहेत. त्यामुळं जर हा ट्रेंड जर कंटिन्यू मार्केटमध्ये राहिला तर आपल्याला HDFC बँक आणि बँक निफ्टीमध्ये पण हायर साईडला नवीन टार्गेट बघायला मिळू शकतात. नेक्स्ट बँक आहे ती ॲक्सिस बँक. तर ॲक्सिस बँक इथं जी काही ब्रेकआउट लेवल आहे ह्या ब्रेकआउट लेवलला वेट करताना दिसतोय. म्हणजे ॲक्सिस बँक जर येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये 880च्या वरती डेली बेसिसवरती क्लोजिंग देण्यास सक्सेसफुल झाला तर ॲक्सिस बँकमध्ये आपल्याला परत 900 आणि 930 पर्यंत टार्गेट ओपन होणार आहे. त्यामुळे ॲक्सिस बँक 880 ह्या लेवलला कशा पद्धतीनं ट्रेड करतो ह्याच्यावरती तुम्हाला ॲक्सिस बँकमध्ये पोझिशनल स्विंग ट्रेडिंगसाठी पोझिशन तयार करायचे आहे. जर ॲक्सिस बँकसाठी जर सपोर्टचा विचार केला तर ॲक्सिस बँकमध्ये 840 ते 835 जी काय लेवल आहे ह्या लेवलमध्ये ॲक्सिस बँकसाठी एक सपोर्टचा लेवल आहे. जर ॲक्सिस बँक येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये 880च्या वरती कंटिन्युअसली ट्रेडिंग करायला चालू झाला तर तुम्ही ॲक्सिस बँकला स्विंग ट्रेडिंगसाठी बाय करू शकता. त्यावेळेस तुम्हाला ॲक्सिस बँकमध्ये 901 आणि 930 पर्यंत टार्गेट बघायला मिळू शकतं. आणि जर ॲक्सिस बँक 840च्या खाली डेली बेसिसवरती क्लोजिंग देण्यास सक्सेसफुल झाला तर तुम्ही ॲक्सिस बँकला नंतर तिथं ॲक्सिस बँकमध्ये निगेटिव्ह व्ह्यू ठेवू शकता. नेक्स्ट बँक आहे ती ICICI बँक.
तर आयसीआयसीआय बँकमध्ये आपल्याला इथे एक इन्साइड कॅन्डलचं जे काही फॉर्मेशन झालं त्या इन्साइड कॅन्डलचा ब्रेकआउट आयसीआयसीआय बँकमध्ये बघायला मिळाला आहे. जर येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयसीआयसीआय बँक 905च्या वरती जर कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तर आयसीआयसीआय बँकमध्ये आपल्याला 923 आणि 940 पर्यंत टार्गेट बघायला मिळू शकतं. आणि आयसीआयसीआय बँकमध्ये जो काही सपोर्ट आहे तो 864 आणि 860 ह्या लेवलच्या दरम्यान आयसीआयसीआय बँकमध्ये सपोर्ट आहे. नेक्स्ट बँक आहे ती एसबीआय. तर एसबीआय पण एक हायर लेवलला स्वतःची लेवल होल्ड करून ठेवलेली आहे. जोपर्यंत एसबीआय तुम्हाला 535च्या वरती डेली बेसिसवरती क्लोजिंग देत नाही तोपर्यंत तुम्हाला एसबीआय मध्ये नवीन मोमेंटम जनरेट होताना दिसणार नाही. आणि जर एसबीआयनं 535च्या वरती जर डेली बेसिसवरती क्लोजिंग दिलं तर त्यावेळेस एसबीआय मध्ये आपलं पहिलं टार्गेट असणार आहे ते 550 रुपये आणि दुसरं टार्गेट असणार आहे ते 562 रुपये. आणि त्याच्यासोबत एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक जर एसबीआय सोबत जर हायर फॉर्मेशन करत असतील तर आपल्याला बँक निफ्टीमध्ये पण तिथं नवीन हायर साईडला टार्गेट बघायला मिळू शकतात. त्यामुळं जे काही बँक निफ्टीचे कॉम्पोनंट आहेत एचडीएफसी बँक असेल, एसबीआय असेल, आयसीआयसीआय बँक असेल याच्यावरती लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट बँक आहे ती कोटक बँक. तर कोटक बँकमध्ये आपल्याला एक चांगला मोमेंटम बघायला मिळालेला आहे. तर कोटक बँकमध्ये जो काही आता रेजिस्टन्स आहे तो 1877 ते 1890 ही जी काय लेवल आहे ह्या लेवलमध्ये कोटक बँकमध्ये रेजिस्टन्स आहे. आणि जोपर्यंत कोटक बँक ह्या कॅन्डलच्या 50% खाली ट्रेड करत नाही म्हणजे जवळजवळ 1800च्या खाली जोपर्यंत ट्रेड करत नाही तोपर्यंत तुम्हाला कोटक बँकमध्ये निगेटिव्ह व्ह्यू ठेवायचा आहे. नेक्स्ट बँक आहे ती येऊ स्मॉल बँक. तर येऊ स्मॉल बँकसाठी जो काही आता रेजिस्टन्स आहे तो 690 ते 700 ही जी काय लेवल आहे ह्या लेवलमध्ये येऊ स्मॉल बँकसाठी रेजिस्टन्स आहे. जोपर्यंत येऊ स्मॉल बँक आता 625च्या खाली डेली बेसिसवरती क्लोजिंग देत नाही तोपर्यंत तुम्हाला येऊ स्मॉल बँकमध्ये निगेटिव्ह व्ह्यू ठेवायचं नाही कारण की ऑलरेडी येऊ स्मॉल बँकमध्ये खूप मोठा मोमेंटम तिथं झालेला आहे. नेक्स्ट बँक आहे ती इंडसइंड बँक. तर इंडसइंड बँकमध्ये जो काही आता रेजिस्टन्स आहे तो 1120च्या दरम्यान. जर 1120च्या वरती जर इंडसइंड बँक डेली बेसिसवरती क्लोजिंग देण्यास सक्सेसफुल झाला तर इंडसइंड बँकमध्ये आपल्याला 1170 आणि 1183 पर्यंत टार्गेट बघायला मिळू शकतं. आणि इंडसइंड बँक जर 1060च्या खाली डेली बेसिसवरती क्लोजिंग देण्यास सक्सेसफुल झाला तर आपल्याला इंडसइंड बँकमध्ये परत 1040 आणि 1000 पर्यंत टार्गेट बघायला मिळू शकतं. तर मित्रांनो येणारा आठवडा खूप महत्त्वाचा आहे कारण की येणाऱ्या आठवड्यामध्ये भरपूर कंपन्यांचे रिझल्ट लागणार आहेत आणि ते रिझल्ट जे काही इंडेक्स आहे त्या इंडेक्सला ड्राईव्ह करणार आहेत. त्यामुळे तुम्ही त्या रिझल्टवरती लक्ष ठेवायला पाहिजे. ज्या काही न्यूज आहेत त्या न्यूजवरती जर व्यवस्थित तुम्ही लक्ष ठेवून जर ट्रेडिंग केला तर तुम्हाला तिथं चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो मिळू शकतो. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.